आई, तुम्ही पण डायनिंग टेबलवर येऊनच नाश्ता करा. तिथून मला इथे नाश्ता आणायला म्हणजे खूप वेळ लागेल. सुहानी आपल्या सासूबाईंना अगदी नम्रपणे या गोष्टी सांगत होती. पण सासूबाई म्हणाल्या, नाही, मी इथेच माझ्या बेडवर बसून नाश्ता करेन. मला डायनिंग टेबलवर येऊन नाश्ता करायची सवय नाही. तू माझ्यासाठी इथेच नाश्त्याची प्लेट घेऊन ये. आज खूप थंडी आहे. मी माझ्या चादरीतून बाहेर निघणार नाही. तेव्हा मजबुरीने सुहानीने आपल्या सासूबाईंसाठी नाश्त्याची प्लेट घेऊन त्यांच्या खोलीमध्ये गेली. ती किचनमध्ये पुऱ्या तळत होती. तेव्हा तिच्या सासूबाईंना गरमागरम पुऱ्या खायच्या होत्या. त्यामुळे सुहानी किचनमधून सासूबाईंच्या रूमपर्यंत धावत पळत जात होती. एक पुरी मिळवण्यासाठी उशीर झाला तरीसुद्धा त्या लगेचच ओरडत होत्या, सूनबाई, तू खूप सुस्त आणि आळशी आहेस. मला नाश्ता घेऊन तू हात हळूहळू चालत आहे. एक तर सुहानी थोड्याच वेळापूर्वी सासूबाईंना नाश्त्याची प्लेट भरत असताना त्यामध्ये पुऱ्या घेऊन आली होती. पण सासूबाईंचे म्हणणे होते की मला या अगोदर तळलेल्या पुऱ्या नकोत. मला गरमागरम कढईमधून काढलेल्या पुऱ्या हव्यात. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुहानीला खूप राग आला. तर एक तिला सासूबाईंसाठी एवढी धावपळ करावी लागत होती. सासूबाईंसाठी तिला किचनमधून सतत त्यांच्या रूममध्ये ये जा करावी लागत होती. शेवटी थोड्याच वेळात सासूबाईंचा नाश्ता पूर्ण झाला. तेव्हा कुठे तिने सुटकेचा श्वास टाकला. सुहानीने आता पुऱ्या तळणे बंद केले, कारण तिचे सासरे अजून घरी आले नव्हते, जे बाहेर फेरफटका मारायला गेले होते. आणि तिचा नवरा अजून आंघोळ करत होता. तिची नणंद तिच्या रूममध्ये तयार होत होती. मग सर्व लोक म्हणजे तयार होऊ लागले. तेव्हा सुहानीने पुऱ्या पुन्हा तळण्यास सुरुवात केली होती आणि सर्व लोकांना गरमागरम पुऱ्या दिल्या होत्या. भाजी तर तिने अगोदरच बनवून ठेवली होती. आता सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर जेव्हा सुहानीचा नाश्ता बसली, तेव्हा मात्र घराबाहेर निघून गेली. फक्त तिच्या सासूबाई घरामध्ये होत्या. आपल्या सुनेला नाश्ता करताना पाहून त्यांना लगेच आवाज देऊ लागल्या, सूनबाई, माझ्यासाठी एक कप आलं घालून चहा बनव. माझी सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून चहा पिण्याची इच्छा झाली आहे. सुहानी म्हणाली, आई, माझा नाश्ता झाल्यानंतर मी तुमच्यासाठी चहा बनवते. त्यावर सासूबाई म्हणाल्या, आता लगेच उठ, माझ्यासाठी चहा बनव. सासूला कोणी वाट बघायला लावतं का? तू एवढी आळशी झाली आहेस ना की स्वतःचे पोट भरण्यासाठी सुद्धा वेळ लागतेस. आपल्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकल्यानंतर सुहानी हैराण झाली आणि म्हणाली, आई, सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर मी खायला बसली आहे. सर्वात अगोदर मी खायला कशी बसू? त्यावर सासूबाई म्हणाल्या, तू आता माझ्याबरोबर वाद घालत आहेस. तुझ्याकडून कोणतेच काम नीट होत नाही. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुहानीच्या डोळ्यात अश्रू आले. पण ती आज हिंमत करून म्हणाली, नाही आई, अगोदर मी खाऊन घेईन, नाहीतर पुऱ्या थंड होऊन जातील. पुन्हा तर कढईत मधून काढू शकत नाही गरमागरम पुऱ्या. मग मी थंड पुऱ्या का खाऊ? एवढे बोलून सुहानी नाश्ता करू लागली. तेव्हा तिच्या सासूबाई बडबड करत त्यांच्या रूममध्ये गेल्या. मग माहिती नाही कुणाला फोन लावून सुहानीची तक्रार करू लागल्या की सूनबाई खूप सुस्त आहे. तिचे कोणतेच काम वेळेवर पूर्ण होत नाही. मी तिला एक कप चहा बनवायला सांगितलं तर महाराणी बसून आरामात पुऱ्या खात आहे. सासूबाईंचे सर्व बोलणे सुहानीला ऐकायला येत होते, परंतु तिने आपल्या सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले. एकतर घरात नणंद सासूबाई असताना सुद्धा तिला एकटीला सर्व कामे करावी लागत होती. नवरा तर सकाळी ऑफिसमधून निघून जायचा, रात्री उशिरा येतो. सासरेसुद्धा ऑफिसला जायचे. एक नणंद होती, अभ्यासाचे कारण सांगून घरातील कोणत्याच कामाला हात लावत नाही. सासूबाईंना जणू काही सून आल्याबरोबर म्हातारपण आले होते. तर इतर वेळी मात्र सासूबाई लगेच कुठे फिरायला जायच्या असतील तर पटकन तयार होऊन जायच्या आणि आपल्या मैत्रिणींबरोबर सतत गप्पागोष्टी करत असायच्या. फक्त कामाची गोष्ट आली की लगेच त्यांचे गुडघे दुखू लागायचे. सुहासिनीला वाटत सुद्धा नव्हते की कोणी आपली मदत करावी, परंतु तिला फक्त एवढेच वाटत होते की कमीत कमी कोणी आपल्याला टोमणे मारू नये. परंतु तिची सासू प्रत्येक काम तिच्याकडून करून घेत असायची आणि वरती टोमणेसुद्धा मारायची. एक दिवशी अशी सुहानी रात्रीसाठी जेवण बनवत होती. तिने एक चपाती भाजली होती, दुसरी भाजत होती, तव्यावर टाकली होती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तेव्हा सासूबाईंनी लगेच तिला आवाज दिला, सूनबाई, बघ, दरवाज्यात कोण आले आहे. सुहानी जेव्हा दरवाजा उघडण्यासाठी गेली तेव्हा तिने पाहिले, हॉलमध्ये बसून सासू आणि नणंद दोघी टीव्ही पाहत होत्या, पण कोणीच दरवाजा उघडण्यासाठी गेले नाही. जेव्हा ती दरवाजा उघडून पुन्हा किचनमध्ये आली तोपर्यंत एक चपाती करपली. तेवढ्यात सासूबाई रागात म्हणाल्या, सूनबाई, किचनमध्ये चपाती जळल्याचा वास येत आहे. तू चपाती करपलीस का? तू किती सुस्त आहे. तुझ्याकडून कोणतेच काम नीट होत नाही. चपाती तव्यावर होती तर पटकन आपले पाऊल उचलत
येत नव्हता का? सुहानी हैराण झाली. म्हणाली, आई, दरवाज्यावर कोणी आले होते तर तुम्ही दरवाजा उघडू शकत नव्हता का? कुणीतरी माणूस होता जो वर्मा काकांचा पत्ता विचारत होता. त्याला पत्ता सांगायला थोडा वेळ लागला. तुम्ही लोक इथेच बसला होतात. तुमच्यापैकी कोणी दरवाजा उघडला असता तर चपाती करपली नसती. त्यावर सुहानीच्या सासूबाई रागात म्हणाल्या, एकतर कोणतेच काम नीट करता येत नाही आणि वरती आम्हाला ऐकवत असे. येऊ दे विक्रमला, आज तुझी तक्रार करावी लागेल. सुनबाईंचे असे बोलणे ऐकल्यानंतर सुहानीच्या डोळ्यात पाणी आले. ती विचार करू लागली, पूर्ण भरलेल्या कुटुंबामध्ये सर्व कामे मलाच करावी लागतात. तरीसुद्धा आई मला सुस्त बोलत आहेत. म्हणून सुहानीने आज ठरवले होते की आज शांत बसायचे नाही. जेव्हा विक्रम घरी आला तेव्हा तिच्या सासूबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. विक्रमने घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्या सुहानीच्या तक्रार करत म्हणाल्या, हे बघ बाळा, सुनबाई माझ्याबरोबर वाद घालते. कोणतेच काम मी करता येत नाही. प्रत्येक कामामध्ये खूप वेळ लावते आणि काम करताना नुकसान पोहोचवते ती गोष्ट वेगळीच. विक्रम अगोदर ऑफिसमधून थकून आला होता. तो रागातच म्हणाला, आई, ही रोजची तक्रार ऐकून मी थकलो आहे. मला वाटते मी लग्नच करायला नको होते. आई, सुहानी या घरात येण्या अगोदर घरातील सर्व कामे होत नव्हती का? जेव्हा तू एकदा सुद्धा माझ्याकडे तक्रार करीत नसायची. त्यावर सासूबाई म्हणाल्या, बाळा, त्यावेळी सर्व कामे मी करत होती ना. पूर्ण घर मी सांभाळत होते. त्यामुळे सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या सांभाळत होते. त्यावर विक्रम म्हणाला, आई, 2 महिन्यात तुला काय झाले? आता तू सुद्धा सांभाळ ना घर. त्यावर विक्रमची आई रागात म्हणाली, सून घरामध्ये असताना मी कामे करू का? चांगले वाटते का? त्यावर विक्रम म्हणाला, घरात एवढी माणसे असताना सुद्धा सर्व कामे माझ्याच बायकोला करावी लागत आहेत. तरीसुद्धा तू खुश कुठे आहेस? सुहानीने कोणतेच काम करणार मनाई केली नाही, परंतु तुला तिचे काम आवडत नाही तर मी काय करू? जर तुला असे वाटत असेल तर सर्व कामे सांभाळू शकत नाही तर एक तर तू तिची मदत कर, नाहीतर कोमलला सांग की तिची मदत करेल. या गोष्टीसुद्धा तुम्हा लोकांकडून होत नाहीत. आई, जर या गोष्टी तुमच्याकडून होत नसतील तर मला असे सांग, मी एक कामवाली बाई ठेवेन. म्हणजे काही कामे ती कामवाली बाई करेल आणि इतर काम सुहानीला नीट लक्ष घालता येईल. प्रत्येक काम ती एकटीच करते, त्यामुळे तिची गडबड होते. आता तर फासा उलटा पडून लागला होता. त्यामुळे सासूबाई नाक तोंड मुरडत म्हणाल्या, अरे, तुझी बहीण तर शिकत आहे. विक्रम नाराज होत म्हणाला, हो, पाहतच आहे ना हालात. रिमोट घेऊन टीव्ही समोर कोणत्या प्रकारचा अभ्यास जात आहे. आणि आई, तू सुद्धा एवढी म्हातारी झाली नाहीस की घरातील कोणत्याच कामाला तू तुझ्या सुनेची मदत करू शकत नाहीस. मग विक्रम आपल्या बायकोवर ओरडत म्हणाला की सुपरवुमन बनण्याच्या चक्करमध्ये तू नेहमीच ओरडा खातेस. तू सुद्धा तोंडून कोणाबरोबर मदत मागू शकत नाहीस का? सुहानी तर अगोदरपासूनच तयार होती. ती म्हणाली, माझी मदत कोणी करो वा न करो, पण प्लीज तुम्ही एका कामवाली बाई नक्की ठेवा. आणि नंतरसुद्धा आईमध्ये माझे काम पाहून संतुष्ट झाल्या नाहीत तर त्यात काहीच करू शकत नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा काय करू शकता? एवढे बोलून सुहानी आपल्या रूममध्ये निघून गेली. विक्रम आता समजून चुकला होता की आपली आई आणि बहीण दोघींना कितीही समजवले तरी समजून घेणार नाहीत. म्हणून त्याने लगेच दुसऱ्या दिवसापासून कामवाल्या बाईचा शोध घेण्यास सुरुवात केली. आता 1 आठवड्यानंतर घरातील कामे करण्यासाठी चंपा येऊ लागली. त्यामुळे सुहानीला सुद्धा थोडा आराम मिळू लागला. खरं तर सासूबाई अजूनसुद्धा तिच्या काम वाढत होत्या. कमीत कमी सुहानीला आत आराम तर मिळत होता. आता सासूबाई कधी विक्रम तर सुनबाईची तक्रार करत असायच्या. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाला सोडून द्यायच्या, पण तो आपल्या बायकोला काहीच बोलला नाही. हळूहळू सासूबाईंना स्वतःचीच लाज वाटू लागली की आपला मुलगा त्याच्या बायकोला काहीच बोलत नाही आहे. त्यामुळे त्यासुद्धा आता आपल्या सुनबाईची तक्रार करत नव्हत्या. सुनबाई अजूनपर्यंत सुहानीला सुस्त आणि आळशी म्हणत असायच्या, परंतु आता सुहानीला वाईट वाटले. पटकन घरातील सर्व कामे आवरून तिला थोडा वेळ का होईना आराम करण्यासाठी मिळत होता. त्यामुळे रिकाम्या वेळेत सुहानी स्वतःसाठी वेळ द्यायची आणि स्वतःच्या आवडीचे काम करायची. मित्रांनो, दुसऱ्यांसाठी परफेक्ट बनणे एवढी साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून स्वतःचा विचार करून आपण कामे करायला हवीत. आणि तरीसुद्धा कोणी जाणून बुजून आपल्या कामामध्ये कमीपणा काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे बोलणे मनाला लावून घ्यायचे नाही, तरच आपल्या जीवनामध्ये सुख येईल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, याविषयी आपले काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि माझ्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करा.